काय संदर्भात? नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकरणाचे जे विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये आमचे सन्मान्य नगरसेवक आज महापालिकेत आपण जाऊन पहा की नगरसेवक अक्षरशः नाहीत, गायब झालेत. मागील 5 दिवसापासून आम्ही नगरसेवकांना शोधतोय. नगरसेवक कुठे मिळत नाहीत. त्यांच्या घरी जातोय, घरचा काही संपर्क होत नाही. घरच्यांचा सुद्धा त्यांचे मोबाईल बंद आहेत. काही जण नॉट रिचेबल आहेत. हे गेलेत कुठं? कारण उद्या 18 तारखेला वोटिंग होणार आहे. याच्या आधी या नगरसेवकाला कोण गायब केलं, यांना काय पैशाचं आमिष दिलं की यांना धमक्या दिल्या की काय झालं, हे याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही डॉक्टर माधवी खोडे मॅडम जे आपल्या या निवडणुकीच्या ऑब्झर्वर आहेत त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलेले आहे की या सन्माननीय नगरसेवकाच्या सदस्यांचं अपहरण झाले की काय, यांचे मोबाईल ट्रेस करून यांचं लोकेशन शोधावं, यांना सुखरूप त्यांच्या घरी आणावं जर कोणी यांचं अपहरण केलं असेल. यासाठी आम्ही आज मॅडमला निवेदन ऑब्झर्वर मॅडमला दिलेलं आहे. पुढची भूमिका आमची भूमिका करतो आहोत की नगरसेवक सापडले पाहिजे, ते सुखरूप आहेत की नाही हे आमचे, कारण तो आमचे नगरसेवक आहेत. आम्हाला त्यांची काळजी आहे. कारण ते नगरसेवक, मी नगरसेवक आहे. कारण या इलेक्शन हे जे आहे हे विधान परिषदेचे इलेक्शन, नगरसेवकातून एखादा आमदार गेला पाहिजे सभागृहात, ज्यांना की नगरसेवकाचे प्रश्न ज्याला माहीत आहेत की सकाळी उठल्यापासून नाली, पाणी, रस्ते, नाल्या, लाईट याच्या समस्यासाठी त्याला काय भांडावं लागतं, COC भांडावं लागतं, आयुक्ताशी भांडावं लागतं, प्रशासनाशी भांडावं लागते आणि लोकांच्या समस्या सॉल्व्ह करावं लागतात. या समस्या निराकरण जर होत नसेल जिल्हा पातळीवर तर हा विधानसभेत त्यांनी प्रश्न मांडावे म्हणून हे इलेक्शन नगरसेवकात झालेले आहेत. त्यासाठी दुसरे तर 2 आमदार नगरसेवक नाही, त्या नगरसेवकाच्या प्रश्नाची जाणीवच नाही. मी एकमेव नगरसेवक म्हणून विधानसभेचा उमेदवार आहे या विधान परिषदेसाठी. घोडेबाजार होता याचा आरोप होता. घोडेबाजार तर चालूच आहे. कारण प्रत्येकाला आता आम्हाला काही लोक संपर्कात आम्हाला लाखच रुपये दिले, टोकन 2 लाख दिलं. हे घोडेबाजार करून किडनॅपिंगचं जे काम केलेलं आहे की लोक सांगतायत की एवढे पैसे दिलं, तेवढं पैशाचं आम्हीच दिले, 20 लाख देतो म्हणालेत, पण देताना 1-2 लाख द्यायलेत. आम्हाला घेऊन गेलेत. अपहरण आमचं केल्यासारखं वाटते आम्हाला. गोव्याला आहेत म्हणून काही नगरसेवकाचे काल फोन आले, गोव्याला आहे पण इथं पण बोर व्हायले, आम्हाला वापसच येऊ देना गेलेत. अशा त्यांच्या जे समस्या मला काही लोकांनी मांडल्या. एक तर नगरसेवक काल फ्लाईटनं पळून आलो म्हणला नांदेडला परत मी तुम्हाला उद्या भेटतो. असं जर नगरसेवकाचं अपहरण होत असेल आणि ही लोकशाही जर अशीच जर तुम्हाला मातीत गाडायची असेल तर ही लोकशाहीचे इलेक्शन हे पारदर्शक झाले पाहिजे. म्हणून नगरसेवकाचं अपहरण झालं असेल तर त्यांना त्यांच्या घरी परत आणावं ही जिल्हा प्रशासनाला आम्ही विनंती करत आहोत.